मोर आहेत मोर, मांजर आणि मोर. नमस्कार, मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा प्रवास कसा आहे, त्यानंतर मी माझं माहेर कसं आहे, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळी मम्मी पप्पा मला न्यायला आले होते 8 वाजताच्या दरम्यान. आणि मग फायनली आम्ही खूप सारे आहोंना इन्स्ट्रक्शन देऊन प्रवासाला सुरुवात केली. आणि प्रवासामध्ये संपूर्ण अगदी खंडाळा घाट चढेपर्यंत भरपूर असा आम्हाला पाऊस लागला होता. आणि सकाळी काहीच न निघाल्यामुळे म्हणजे नाश्त्यासाठी कुठेतरी आम्ही थांबलो होतो. बाहेर मस्त असा धोधो पाऊस पडत होता आणि आतमध्ये आम्ही मस्त अशी गरमागरम मिसळ ऑर्डर केलेली आणि मस्त त्याच्यावर ताव मारला. आणि 2-4 तासांमध्ये आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. त्यानंतर आम्ही शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला, तर तिथे आम्हाला हा नजारा दिसला म्हणून मस्त कॅप्चर केला. आणि थोडा ना पाऊस बारीक झाला होता, पण नद्यांना इतकं पाणी होतं सगळ्या प्रवासामध्ये. मी बघितलं की अगदी अजून 2 ते 4 दिवस जर पाऊस असाच सुरू झाला असता ना, तर अगदी हे सगळे जे पूल होते ना ते सगळे पाण्याखाली गेले असते. आणि फायनली आम्ही गावाला आमच्या जवळपास आलेलो आहोत, म्हणजे अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती होतो. आणि हे मस्त असं देवस्थान आहे मळगंगा देवीचं, तिथं 7 कुंड खूप फेमस आहे. तर तिथेसुद्धा अगदी हे पाणी अगदी वाहत होतं खळखळून. आणि खूप भूक लागली होती. मग फायनली अगदी आता 20 मिनिटावरती घर राहिलं होतं, म्हणून आम्ही इथे मस्त अशी भेळ मागवली. आणि गावच्या भेळीची मजाच काहीतरी वेगळी होती. मस्त असं जोडीला कांदा आणि मिरच्या होत्या. तब्बल 10 तासांच्या प्रवासानंतर फायनली मी माझ्या माहेरी आलेली आहे. आणि अगदी मस्त वातावरण झालेलं आहे, छान. इथे मम्मी तर चालली आहे साफसफाई, गेली ती झाडू मारते. नंतर थोडी साफसफाई करायची, कारण घर नेहमीच बंद असतं ना, त्यामुळे. तर आता बघूयात पुढे काय काय होतं आहे ते. सकाळी 8 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती, तर संध्याकाळी 6:30 वाजले होते आम्हाला घरी पोहोचण्यासाठी. आणि हे आहे माझं माहेरचं घर आणि हा संपूर्ण माझ्या माहेरच्या घराचा परिसर आहे. आणि गावाला दुपारच्या 2च्या नंतर अजिबात पाऊस पडला नव्हता, त्यामुळे वातावरण अगदी छान असं थंडावा होता, पण कुठेही चिडचिड नव्हती, कुठेही पाणी साठलेलं नव्हतं. आणि घर नेहमीच बंद असल्यामुळे थोडंसं काही भिंती पाणवल्या होत्या आणि घरामध्ये प्रचंड धूळ होती, त्यामुळे आम्हाला काही बसायला भेटलं नाही. लगेचच मम्मीने तर झाडू आणि सगळं घेतलं आणि साफसफाईला सुरुवात केली. तर पण ना गावात म्हणजे आपण ज्यावेळेस प्रवास करून येतो गावाला ना, त्यावेळेस इतका शीण इतका थकवा जाणवत नाही, कारण वातावरण इतकं सुंदर असतं ना की मस्त असं छान फ्रेश वाटत असतं. पण तेच जर आपण जेव्हा गावावरून मुंबईचा प्रवास करतो ना, तर मुंबईला आल्यानंतर खूप म्हणजे 1-2 दिवस थकवा जातच. आभाळ बघितलं तुम्ही तर किती काळं ढग जमा झाले होते, पण पाऊस मात्र काही पडलाच नाही. म्हणजे मी 4 दिवस गावाला होती, पण 4ही दिवस अजिबात पाऊस पडला नव्हता. अरे मांजर नाही, मोर आहेत मोर. मांजर आणि मोर मला फरक कळतो की नाही. मियाव मियाव करतोय. पाणीवाल्यांनी पाणी आणून द्यावे, तरच सफाई कामगार सफाई करतील, नाही तर सफाई कामगार डायरेक्ट झोपून घेतील. 2-3 दिवस गावाला सुद्धा खूप पाऊस पडल्यामुळे ना लाईटीचे थोडे प्रॉब्लेम झालेले असल्यामुळे टाक्या काय घरातल्या भरलेल्या नव्हत्या. तर घराच्या इथेच हौद आहे, तर म्हटलं हौदावरून आम्हाला थोडं 4-5 बादल्या पाणी आणून दे, कारण भांडी वगैरे घासायच्या होत्या, लाद्या पुसायच्या होत्या. आणि मम्मी एकटी किती करणार, म्हटलं चला मी एक रूम आवरून घेते किचनचा, तू बाकीचे घरं पुसून किंवा झाडून वगैरे घे. तसं दोघींनी मिळून पटापटा सगळी कामं करून घेतली. तर पटापट ही कामं आवरून आम्हाला साधारणपणे 7:30-8 वाजले असतील. आणि घरी कोणालाही स्वयंपाक बनवायची अजिबात इच्छा नव्हती, कारण इतके दमलं होतं. आणि ना महत्त्वाचं म्हणजे माझं जे गाव आहे म्हणजे माहेरचं, तिथेच माझ्या सगळ्या जवळपास मावशी मामा वगैरे सगळे राहत असतात. त्याच्यामुळे माझी एक मावशी आहे, तिने आम्हाला जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. तर उद्या आमच्या गावी खूप मोठा देवाचा कार्यक्रम आहे, तर तो काय आहे आणि त्याचा सगळा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हाचा व्लॉगसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर मी कालसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा जाऊन नक्की बघा. आणि हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर फायनली आम्ही मावशीच्या घरी आलेलो होतो. बरं आहे म्हणलं होतं माहिती तू आली म्हणून. हा का?
तर मावशीने आम्हाला येऊपर्यंत काही स्वयंपाक करून ठेवला होता आणि अगदी मस्त असं पोटभर जेवलं होतं, कारण दिवसभर काही असं पोटभर जेवणं झालंच नव्हतं आणि इतकं दमलो होतो की अजिबात पुढे काही शूट केलं नाही. त्यामुळे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.